भारतात बनूनही आयफोन 17 महाग का? आयफोनसाठी जेनझी उपाशी राहते, घरच्यांशी भांडते, तर कधी गुन्हेगारीसारखे टोकाचे पाऊल उचलते। पण हा आयफोन आता आपल्या भारतात तयार होत असून भारतात मोठे मोठे ॲपल स्टोअर्सही सुरू होत आहेत। तरी सुद्धा अमेरिका, कॅनडा, जपान आणि यूएई सारख्या देशात आयफोन भारतापेक्षा स्वस्त आहेत। ज्या आयफोन 17 ची किंमत भारतात रुपये 82,900 आहे, तोच आयफोन 17 अमेरिकेत 70,500, कॅनडामध्ये 72,000, जपानमध्ये 75,600 तर यूएई मध्ये 81,700 ला मिळतो। असं का होतं? यासाठी काही मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे। पहिला मुद्दा म्हणजे ॲपलचे प्रादेशिक किंमत धोरण। ॲपल वेगवेगळ्या देशात वेगवेगळी किंमत धोरण राबवते। भारत, ब्राझील आणि तुर्कीमध्ये स्थानिक कर व आयात शुल्क जास्त असल्याने आयफोनची किंमत जास्त असते। दुसरा मुद्दा म्हणजे देशानुसार कर रचना। अमेरिका, जपान व यूएई मध्ये इलेक्ट्रॉनिक्सवर कमी किंवा वेगळ्या प्रकारचे कर व आयात शुल्क असल्याने तिथे किंमती तुलनेने स्वस्त राहतात। तिसरा मुद्दा म्हणजे देशानुसार कर रचना। अमेरिका, जपान आणि यूएई सारख्या देशांचे चलन अधिक मजबूत असल्याने आयातीत वस्तूंच्या किंमती स्थिर आणि तुलनेने कमी राहतात। शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक उत्पादन असूनही किंमत न कमी होणे। आयफोन 17 भारतात तयार होत असला तरी त्यामुळे किंमत कमी होत नाही। स्थानिक उत्पादनामुळे पुरवठा साखळी कार्यक्षम होते आणि सरकारकडून प्रोत्साहन मिळते। मात्र जड आयात शुल्क व कर ग्राहकांकडूनच वसूल केले जातात। त्यामुळे भारतातला आयफोन अजूनही अनेक देशांपेक्षा महाग पडतो।